मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, आज आपण महत्त्वाचे भूगोलचे प्रश्न बघणार आहोत, जे तुमच्या कोणत्याही एक्झामसाठी महत्त्वाचे आहे. पहिला प्रश्न आहे बघा, परभणी जिल्ह्याच्या विभाजनातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? तर बघा, परभणी जिल्ह्याच्या विभाजनातून आपण हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती केली होती. आता या परभणीमध्ये नेमकी किती तालुके आहेत असा जर प्रश्न आला तर हिंगोलीमध्ये एकूण 5 तालुके आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा दुसरा, हिंगोली हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर कयाधू या नदीकाठी हिंगोली हे शहर वसले आहे. पुढील तिसरा प्रश्न आहे बघा, औढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? आता आपल्याला लक्षात हे ठेवायचं आहे की आपल्या भारतामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंग आहे. आता या 12 ज्योतिर्लिंगापैकी आपल्या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे, तर महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रात 5, भारतात 12. तर त्याच 5 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे औढा नागनाथ, हे हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी देखील एक ज्योतिर्लिंग आहे. पुढील प्रश्न आहे बघा, कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? तर परभणी या जिल्ह्याच्या विभाजनातून हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. चला पुढील प्रश्न आहे, येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? धरणाचं नाव आहे येलदरी. तर बघा, येलदरी हे धरण पूर्णा या नदीकाठी वसले आहे. आता लक्षात आपल्याला हे ठेवायचं आहे, त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी गोदावरी या नदीचा उगम झालेला आहे. आणि महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी कोणती जर असा प्रश्न आला तर गोदावरी ही नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. भारतातील सर्वात मोठी नदी आहे बघा गंगा ही नदी. आता जगातील सर्वात मोठी नदी कोणती? तर नाईल नावाची एक नदी आहे. नाईल ती जगातील सर्वात मोठी नदी आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, हिंगोली येथील कोणता महोत्सव प्रसिद्ध आहे? हिंगोली या ठिकाणी दसरा हा एक महोत्सव आहे, तो खूपच प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, बीड जिल्ह्यात योगेश्वरी मातेचे मंदिर कोठे आहे? तर ऑप्शन बी योग्य आहे बघा. पुढील प्रश्न, कोणते गाव निजामाच्या काळात मोमिनाबाद म्हणून ओळखले जाई? तर अंबाजोगाई असं त्या गावाचं नाव आहे. अगोदरच्या काळामध्ये ते मोमिनाबाद म्हणून ओळखायचो आपण. पुढील प्रश्न आहे बघा, अंबोली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? धबधब्याचं नाव आहे अंबोली. तर सिंधुदुर्ग या ठिकाणी अंबोली धबधबा आहे. सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे बघा रत्नागिरी या जिल्ह्याला. पुढील प्रश्न, सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? सौताडा धबधबा हा बीड या जिल्ह्यात आहे. उस्मानाबादची नवीन नाव काय जर असा प्रश्न आला तर उस्मानाबाद या जिल्ह्याचे नवीन नाव आहे धाराशिव. पुढील प्रश्न, रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? धबधब्याचं नाव आहे रंधा, तर तो अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे रंधा धबधबा. आता महत्त्वाचं हे आहे बघा, अहमदनगर या जिल्ह्याचे नवीन नाव आहे अहिल्यानगर. हाच तो जिल्हा आहे ज्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहेत. हाच तो जिल्हा आहे जो क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. आणि हाच तो जिल्हा आहे ज्यामध्ये विहिरी जास्त प्रमाणामध्ये आहे. चला पुढील प्रश्न आहे, मनुदेवी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? मनुदेवी धबधबा जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. आता हा जो बुलढाणा आहे, या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर कोणते? तर लोणार हा सरोवर आहे जो बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. चला 5 नंबरचा प्रश्न आहे, मुक्तागिरी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? मुक्तागिरी धबधबा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. आता आपल्यासमोर आहे यवतमाळ. यवतमाळ हा जिल्हा 16 तालुके
असलेला जिल्हा आहे आणि सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा कोणता? जर असा प्रश्न आला तर यवतमाळ. पुढील प्रश्न, सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न तुम्ही IMP करून ठेवू शकता, कारण की हा प्रश्न आलेला आहे. आता ते 2 क्वेश्चन यावर ते निर्माण होतात बघा, की सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर 2 जिल्ह्यामध्ये आहे, नांदेड आणि यवतमाळ. सर्वाधिक तालुके ह्या 2च जिल्ह्यामध्ये आहे. आपल्याला ट्रिक अशी लक्षात ठेवायची आहे, य वरून यवतमाळ, ना वरून नांदेड. 16 तालुके असणारे हे 2 जिल्हे आहेत आणि हा धबधबा या 2 जिल्ह्यामध्येच आहे. आता पक्षी अभयारण्य आपण बघू. बघा, नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य नाशिक या जिल्ह्यात आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी गोदावरी नदीचे उगम झालेले आहे आणि हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. पहिले मातीचे धरण जे गंगापूर हे देखील नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे बघा नाशिक हा जिल्हा. पुढील प्रश्न, जायकवाडी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे. हे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, नायगाव मयुरेश्वर जे मोरसाठी अभयारण्य आहे बघा, तो कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बीड या जिल्ह्यामध्ये आहे. आता सोलापूरच्या बाबतीत थोडं बघू. सोलापूरची चादर आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सोलापूरच्या बाबतीत ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे बघा सोलापूर. सोलापूरमध्ये ज्वारीचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. पुढील प्रश्न, मायनी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अभयारण्याचं नाव आहे मायनी. तर मायनी पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, ठाणे खाडी अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? ठाणे खाडी अभयारण्य हे फ्लोमिंगो या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे बघा. पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, याला IMP करून ठेवू शकता तुम्ही. IMP बघा, आता फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या ठिकाणी फणसाड अभयारण्य आहे. सर्वाधिक मीठ उत्पादनासाठी रायगड हा जिल्हा प्रथम क्रमांकावर येतो. आता तुम्हाला माहिती आहे का की पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर पालघर जिल्ह्याची निर्मिती 2014 मध्ये झालेली आहे बघा. सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता? असा प्रश्न आला, समजा 36 नंबरचा जिल्हा कोणता असं जर तुम्हाला प्रश्न आला तर पालघर हाच तो जिल्हा आहे आणि मिठासाठी रायगड हा जिल्हा प्रसिद्ध आहे. आता फणसाड अभयारण्य रायगड जिल्ह्यातच आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. पुढील प्रश्न, नरनाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा पक्षी अभयारण्य अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, मयुरेश्वर मोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बारामती व पुणे. पुढील प्रश्न तर खूपच महत्त्वाचा आहे बघा. शाहूपुरी ही गुळाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे? तर गुळासाठी प्रसिद्ध आहे बघा कोल्हापूर हा जिल्हा. तर या ठिकाणी प्रसिद्ध आहे, तर गुळाची बाजारपेठ देखील याच ठिकाणी राहणार आहे. आता पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. तुम्हाला माहिती असेल की यावरती प्रश्न आलेले आहेत. जे मुलं मुली प्रिव्हियस इयर अभ्यास करतात तर त्यांना लगेच कळतं की हा प्रश्न आलेला आहे. चला पुढे. पुढील प्रश्न आहे, शिवाजी विद्यापीठ कोठे आहे? शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी आहे. तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे, हे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. सांगली हळदीसाठी प्रसिद्ध आहे बघा. सोलापूर ज्वारीसाठी आणि चादरीसाठी प्रसिद्ध आहे. तंबाखूसाठी देखील, तंबाखूचे उत्पादन देखील येथे घेतले जाते. पुढे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठ औरंगाबाद या ठिकाणी आहे आणि औरंगाबाद याचे पूर्वीचे नाव काय तर खडकी आणि नवीन नाव काय तर संभाजीनगर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नागपूरची काय तर नागपूरची संत्रा आहे. नागपूरमध्ये संत्रा प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे बघा, टिंबटिंब हे संत ज्ञानेश्वराचे जन्मस्थान आहे. संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान यावरती प्रश्न हमखास येतो. तर आपेगाव हे संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव आहे. पुढील प्रश्न, औरंगाबाद या शहराची स्थापना कोणी केली? औरंगाबाद या शहराची स्थापना मलिक अंबर यांनी केली होती बघा. 52 दरवाजाचे शहर म्हणून औरंगाबाद शहराला ओळखले जाते. नवीन नाव आहे छत्रपती संभाजीनगर. सीताफळासाठी देखील हा जिल्हा प्रसिद्ध आहे. हिमरू शाल इथे प्रसिद्ध आहे बघा, औरंगाबादची हिमरू शाल. चला पुढील प्रश्न आहे, जलभूमी व्यवस्थापन संस्था कोठे आहे? जलभूमी व्यवस्थापन संस्था औरंगाबाद या जिल्ह्यात आहे. चला जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? आता जायकवाडीच्या धरणाचं नाव आहे जायकवाडी, परंतु दुसरं एक नाव आहे तर नाथसागर आणि यावरती प्रश्न आलेला आहे. सासवडचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? सासवडचे पठार पुणे या जिल्ह्यात आहे. सांगलीची हळद, नाशिकचे द्राक्षे बघा. पाचगणीचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा या ठिकाणी पाचगणीचे पठार आहे. गुलाबाचा जिल्हा देखील सातारा आहे. शूरवीरांचा जिल्हा देखील. खानपूरचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? खानपूरचे पठार सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. मालेगावचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक या ठिकाणी मालेगावचे पठार आहे. धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 4 तालुके आहेत. धुळे जिल्ह्यात 4 तालुके आहेत. पुढील प्रश्न, औंधचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? औंधचे पठार सातारा या जिल्ह्यात आहे. तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळचे पठार नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे आणि हा प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे. तळेगावचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वर्धा या ठिकाणी तळेगावचे पठार आहे. पुढील प्रश्न आहे बघा. पुढील प्रश्न आहे, गाविलगडचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती या ठिकाणी. यवतमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यवतमाळ या ठिकाणी. बुलढाणाचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणाचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा याच जिल्ह्यामध्ये आहे. चला पुढील प्रश्न आहे बघा, जळगाव हा जो जिल्हा आहे तो कशासाठी प्रसिद्ध आहे? तर केळीसाठी प्रसिद्ध आहे. ज्वारीसाठी सोलापूर प्रसिद्ध आहे. ऊस हा अहमदनगरमध्ये जास्त प्रमाणात होतो. भुईमुग हा कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात होतो हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा, काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे भरले होते? तर फैजपूर या ठिकाणी भरले होते बघा. पुढील प्रश्न आहे, जळगाव जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? तर वरणगाव. चला पुढील प्रश्न आहे बघा, 300+ प्रश्न आपण बघणार आहोत. लासलगाव हे कोणत्या GI पिकासाठी प्रसिद्ध आहे? तर लासलगाव हे कांदा या पिकासाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, नागपूरची संत्रा GI मानकं कोणत्या पिकाला आहेत? तर संत्रीसाठीच. महाबळेश्वरचे GI मानकं कोणत्या पिकासाठी मिळाले आहे? तर स्ट्रॉबेरी. भिवापूर मिरची GI मानांकन कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर नागपूर. आता हा खूप महत्त्वाचा आहे बघा, हापूस आंबा हा GI मानांकन कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर कोकण. पुढील प्रश्न आहे बघा, जळगाव जिल्ह्याला कोणत्या पिकासाठी GI मानांकन मिळाले आहे? तर केळीसाठी मिळाली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आपल्या समोर आहे, महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते? महाराष्ट्रातील सर्वात पहिले आणि सर्वात जुने विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ. महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ मुंबई विद्यापीठ आहे आणि भारतातील पहिल्या 3 विद्यापीठापैकी एक आहे बघा हा विद्यापीठ. चला पुढे,
महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण कोणते? जायकवाडी हे महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण आहे. आता त्या बाबतीत थोडक्यात आपण आज बघणार आहोत की जायकवाडी हे धरण नाथसागर या नावाने आपण ओळखतो. बघा, हे गोदावरी